सध्या मोहोळ मतदारसंघात सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे नेते म्हणजेच राजू खरे हे चित्र मोहोळ मतदारसंघात सर्वत्र भागात राजू खरे नावाचं एक वादळच निर्माण होताना दिसून येत आहे। मग त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांच्या सुविद्य पत्नी तृप्ती खरे यांनी देखील आता आम्हीही कुठेही कमी नाही हे दाखवून देताना दिसून येत आहेत। असं म्हटलं जातं की एखाद्या कर्तृत्ववान पुरुषांच्या पाठीमागे महिलेचा हात असतो। अगदी त्याच पद्धतीनं उद्योजक राजू खरे यांच्या पाठीशी त्यांच्या पत्नी या खंबीरपणे साथ देताना दिसून येतात। याचाच प्रत्यय म्हणजे उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमन या गावात महिलांचा हळदी कुंकू समारंभ व गावातील भजनी मंडळास खरे या कुटुंबियांकडून भजनींचे सर्व साहित्य हे स्वखर्चाने देण्यात आले। या पार्श्वभूमीवर तृप्ती खरे यांचे गावात जल्लोषात स्वागत करत गावातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आरती करण्यात आली होती। त्यानंतर कार्यक्रमा ठिकाणी जाऊन प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात करत तृप्ती खरे यांचे महिला गावकऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। त्यानंतर उपस्थित असलेल्या काही मुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे पोवाडे आणि भाषणाने उपस्थित महिलांची मने जिंकली। तसेच भजनी मंडळाच्या भजनांनी संपूर्ण वातावरण हे भक्तिमय होताना दिसून येत होते। त्यानंतर तृप्ती खरे यांनी आपले विचार मांडत गावातील महिलांच्या समस्या आणि अडीअडचणी जाणून घेतल्या। दरम्यान या कार्यक्रमास मात्र महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असून येणाऱ्या काळात खरे यांच्या पाठीशी राहण्याचे देखील महिलांच्या वतीने सांगण्यात आले।